गुजरात राज्याच्या बसमधून महाराष्ट्रात बोगस बियाण्याची तस्करी। गुजरात सीमेलगत असलेल्या अक्कलकुवा बस स्थानकात कृषी विभागाची धडक कार्यवाही। महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले एसटीबीटी कापूस बियाण्याची गुजरात बसमधून चोरटी वाहतूक। 1.5 लाख रुपये किमतीचे एसटीबीटी कापूस कृषी विभागाने केले जप्त। एसटीबीटी कापसाचे बियाणे हे महाराष्ट्र सीमालगत असलेल्या गुजरातच्या निझर गावात पुरवठा होत असून तिथून महाराष्ट्रात विक्री केली जात असल्याची गुप्त माहितीच्या आधारावर कार्यवाही। आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 5वी कारवाई। कृषी संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतन कुमार ठाकरे या पथकाने ही कारवाई केली आहे। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर, मुख्य संपादक सुनील गावित, बंधारे। अधिकारी नंदुरबार। काल दिनांक 6 जून 2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जिल्हास्तरीय पथकाने जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका येथे गुजरात स्टेट ट्रान्सपोर्ट मार्फत जी त्यांची बस आहे याच्यामधून बोगस एसटीबीटी बियाण्याची वाहतूक होत असल्याबाबतची माहिती मिळाली। तदनंतर सर्व जिल्हास्तरीय पथकाने अक्कलकुवा येथे सापळा रचून सदर जी वाहतूक करणारी बस आहे तिची तपासणी केली असता सदर बसमध्ये मुद्देमाल सापडून आलेला आहे आणि सदर मुद्देमाल हा त्या स्टेट ट्रान्सपोर्ट सोबत असलेल्या कमलेश भाई आणि मनोहर भाई या 2 व्यक्तींच्या नावाने या बियाण्याची इथं विक्री होणार होती। या उद्देशाने त्यांनी ते इथं आणलेलं होतं, तरी सदरचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्यावर पुढील फौजदारी कारवाई करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 5 कारवाया झालेल्या आहेत आणि अंदाजित मुद्देमाल जवळपास 12.5 लाखापर्यंतचा मुद्देमाल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सदरच्या या खरीप हंगामामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। सदर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येतं की आपण सदरच्या खरीप हंगामामध्ये कुठल्याही बोगस एसटीबीटी बियाण्याची लागवड करू नये। आपल्या अधिकृत कृषी सेवा केंद्रावरूनच आपण कापूस बियाण्याची खरेदी करावी आणि आपल्या शेतामध्ये आपण या कापूस बियाण्याची लागवड करावी। आपण कुठल्याही या बोलतापांना बळी पडू नये एवढं विनम्र आवाहन करण्यात येतं।